Hello friends, myself Ravindra Jadhav, Assistant Professor, Department of Commerce. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला यावर्षी फिनान्शियल अकाउंटिंग आणि बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक हे दोन विषय शिकवणार आहेत. आज आपण फिनान्शियल अकाउंटिंग पेपर फर्स्ट याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण सिलेबसचा विचार करण्यापूर्वी अकाउंटिंग म्हणजे काय त्याचा थोडासा मागोवा घेऊयात. 11th आणि 12thला तुम्ही हा विषय ऑलरेडी शिकलेला आहात. त्यावेळेस तुमच्या ह्या विषयाचं किंवा पुस्तकाचं टायटल हे बुककीपिंग आणि अकाउंटन्सी असं होतं. मग या ठिकाणी बुककीपिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय किंवा अकाउंटिंग म्हणजे काय या दोन गोष्टी आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम समजून घेऊयात. मग बुककीपिंग म्हणजे काय की जे व्यवसायाचे आर्थिक व्यवहार असतील ते आर्थिक व्यवहार हिशोबाच्या पुस्तकात लिहिण्याच्या प्रक्रियेला आपण बुककीपिंग असं म्हणतो. बुककीपिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन और बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच काय, त्या हिशेबाच्या नोंदी हिशेब पुस्तकात करण्याच्या प्रोसेसलाच आपण त्या ठिकाणी बुककीपिंग असं म्हटलं. म्हणजे बुककीपिंग ही क्लरिकल टर्म्स म्हणून त्या ठिकाणी यूज केली जाते किंवा ते जे काही कार्य असेल ते क्लरिकल वर्क म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि ज्या ठिकाणी बुककीपिंग हे कार्य संपतं त्या ठिकाणी अकाउंटिंगच्या प्रोसेसला सुरुवात होते. अर्थात बुककीपिंग हे देखील एक अकाउंटिंगचंच काम आहे, परंतु अकाउंटिंगमध्ये बुककीपिंग आणि त्यामध्ये ॲडिशन आणखीन काही कार्यांचा समावेश होतो. मग जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स हे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आपण रेकॉर्ड करतो त्यावर आणखीन काही प्रोसेस म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन असेल, त्याचं ॲनालिसिस असेल, त्याचं इंटरप्रिटेशन असेल, त्याचं रिपोर्टिंग असेल, ह्या ॲडिशनल प्रोसेसचा संबंध हा अकाउंटिंगशी येत असतो. आता आपण बुककीपिंग म्हणजे काय हे समजावून घेतलं तर अकाउंटिंग म्हणजे काय तर बेसिकली अकॉर्डिंग टू द कमिटी ऑफ टर्मिनॉलॉजी ऑफ अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंट्स यांनी अकाउंटिंगची व्याख्या त्या ठिकाणी केली, डिफिनेशन त्या ठिकाणी केली. ते म्हणतात अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग. म्हणजे अकाउंटिंग हे एक कला आहे. अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग म्हणजे नोंदी करणं. म्हणजे जे काही व्हाउचर्स असतील व्हाउचर्सवरनं आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये त्याच्या नोंदी करतो त्याला आपण रेकॉर्डिंग असं म्हटलं. देन क्लासिफाईंग मीन्स ज्यावेळेस आपण जर्नलमध्ये व्हाउचर एंट्री करतो त्या ठिकाणी आपण सर्वच एंट्रीज एकाच जर्नल बुकमध्ये करत असतो, परंतु त्या जर्नल बुकमध्ये मधून आपण त्या अकाउंटला आपण ते व्यवहार ट्रान्सफर करतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर ते सर्व कॅश ट्रान्झॅक्शन आपण कॅश बुकला लिहितो. आसेट म्हणजे मशनरीच्या संदर्भात व्यवहार असेल तर ते मशनरी अकाउंटला ट्रान्सफर करतो. म्हणजे मशनरी हे त्या ठिकाणी लेजर असेल, कॅश अकाउंट हे त्या ठिकाणी लेजर असेल, कॅपिटल हे त्या ठिकाणी लेजर असेल, फर्निचर हे त्या ठिकाणी लेजर असेल, डेटर असेल, क्रेडिटर्स असेल, स्पेसिफिक त्या नावाने ते लेजर असतील त्या ठिकाणी आपण ते क्लासिफाय करतो. म्हणजेच जर्नलवरून त्या सर्व नोंदी आपण काय करतो लेजर पोस्टिंग करत असतो, खतवणीमध्ये नोंदवत असतो. आता ह्या लेजर पोस्टिंग केल्यानंतर म्हणजे क्लासिफाईंग ही प्रोसेस त्या ठिकाणी करत असतो. आपण क्लासिफाय करतो. जे व्यवहार एकाच जर्नलमध्ये लिहिलेत ते सर्व व्यवहार हे आपण त्या लेजरला ट्रान्सफर करतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड द क्लासिफिकेशन. रेकॉर्डिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्ड दी all transactions or all vouchers in journal. Classification or classifying is the process of classify the all transaction from journal to ledger. Now the time is summarize the all that transaction. मग आपण त्या ठिकाणी काय करतो, ॲट द एंड ऑफ इयरला सर्व लेजर क्लोज करतो. लेजर क्लोज करून त्याचा बॅलन्स कॅल्क्युलेट करतो. अँड ऑल सच लेजर बॅलन्सेस शुड बी ट्रान्सफर टू द ट्रायल बॅलन्स. आणि एका वर्षाच्या शेवटी एका अकाउंटमध्ये सर्व लेजरचे बॅलन्सेस आपण त्या ठिकाणी घेतो आणि संपूर्ण वर्षाचे व्यवहार एका ट्रायल बॅलन्समध्ये बनवतो. म्हणजे आपण ते समराईज केलं, छोट्या स्वरूपात केलं, परंतु सर्व व्यवहार त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. दॅट इज कॉल्ड समरायझिंग. मग त्या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्स बनवला, ॲडजस्टमेंटच्या सहाय्याने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवला, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर बॅलन्स शीट बनवला आणि त्याचं फायनलायझेशन केलं. म्हणजे समरायझिंग देन इंटरप्रिटेशन देन फायनलायझेशन अँड देन रिपोर्टिंग. म्हणजे समराईज केलं ते आपण समराईज केल्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन केलं म्हणजे कॅल्क्युलेट केला, तिथे प्रॉफिट झाला की लॉस झाला,
आणि त्यानंतर बॅलन्स शीट आपण तयार केलं. बॅलन्स शीटची स्थिती आपण त्या ठिकाणी बॅलन्स शीट ॲज ऑन आपण असं म्हटलं त्या दिवशीची स्थिती आपण त्या ठिकाणी अभ्यासतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी त्याचं इंटरप्रिटेशन केलं आणि तो सर्व डेटा हा आपण मॅनेजमेंटला रिपोर्ट केला. दॅट इज कॉल्ड रिपोर्टिंग. म्हणजेच ह्या प्रोसेसचा त्या ठिकाणी समावेश होत असतो. समरायझिंग इन अ सिग्निफिकंट मॅनर अँड इन टर्म्स ऑफ मनी. म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो, क्लासिफाय करतो, समराईज करतो, रिपोर्ट करतो, इंटरप्रिटेशन करतो, ते सर्व ट्रान्झॅक्शन हे पैशांच्या स्वरूपातले असतात. ट्रान्झॅक्शन्स असतात, व्यवहार असतात किंवा काही घटना असतात, परंतु त्या आर्थिक घटना असतात विच आर इन पार्ट ॲटलिस्ट ऑफ अ फिनान्शियल कॅरेक्टर. म्हणजे त्याला कुठेतरी आर्थिक स्वरूप असतं. म्हणजे तुमचं काय चाललं, तुम्ही बरे आहात का, हे ट्रान्झॅक्शन्स हे मानवी ट्रान्झॅक्शन झाले, सामाजिक ट्रान्झॅक्शन झाले. तसे ट्रान्झॅक्शन आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये नोंदवत नाही. किंवा मी तिकडे जाऊन आलो, मी तिकडून आलो, हे सामाजिक ट्रान्झॅक्शन आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करत नाही. मी त्याला इतके रुपये दिले, त्याच्याकडनं मला इतके रुपये घेतले, परचेस केलं, परचेस ऑफ ₹10,000, म्हणजे कुठेतरी फिनान्शियल ट्रान्झॅक्शन या ठिकाणी येतात आणि तेच ट्रान्झॅक्शन आपण त्या ठिकाणी नोंदवण्याचं काम करत असतो. अदर ट्रान्झॅक्शन की जिथं ज्याचा फिनान्सचा संबंध नसतो, ज्याचा मनीशी संबंध नसतो, ज्याचा आर्थिक व्यवहारांशी संबंध नसतो, ते आपण नोंदवत नाही. फिनान्शियल कॅरेक्टर्स म्हणजे त्या ठिकाणी त्याला कुठेतरी त्याचं वैशिष्ट्य हे ते आर्थिक असावं, आर्थिक व्यवहारांची फक्त नोंद आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि इंटरप्रिटिंग द रिझल्ट देअर ऑफ, आणि त्याचं इंटरप्रिटेशन करतो. जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं, इट इज देर आर व्हेरियस process, various steps include in the accounting. Number 1, recording. Number 2, classifying. Number 3, summarizing. And number 4, interpretation. म्हणजेच विश्लेषण करणं. टू कॅल्क्युलेट द प्रॉफिट और टू कॅल्क्युलेट द लॉस. प्रॉफिट झाला की लॉस झाला हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्या ठिकाणी क्लोज केल्यानंतर आपल्याला समजतं. दॅट इज कॉल्ड इंटरप्रिटेशन द रिझल्ट देअर ऑफ. म्हणजे आपण आपल्या व्यवसायाची फिनान्शियल पोझिशन कशी आहे, फिनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे, ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजावून घेतो. ह्या संपूर्ण प्रोसेसलाच त्या ठिकाणी आपण अकाउंटिंग असं म्हटलं. अकॉर्डिंग टू द बेअरमॅन अँड ड्रिबिन, ते काय म्हणतात, अकाउंटिंग मे बी डिफाईन ॲज आयडेंटिफाईंग, मेजरिंग, रेकॉर्डिंग अँड कम्युनिकेटिंग ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे परत तेच त्या ठिकाणी त्यांनी थोडक्यामध्ये मांडलं की त्यांच्या मते इज आयडेंटिफाईंग म्हणजे असं शोध घेणे कुठलं, फिनान्शियल इन्फॉर्मेशनचा. म्हणजे आयडेंटिफाईंग, मेजरिंग, रेकॉर्डिंग आणि कम्युनिकेटिंग या चारही स्टेप्सचं काय, फिनान्शियल इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड त्या आयडेंटिफाय करणं, त्या शोधून काढणं की त्या आर्थिक व्यवहार आहेत. म्हणजेच आपण परत एकदा परचेस ऑफ ₹10,000 म्हणजे आयडेंटिफाय केला, तो व्यवहार आर्थिक स्वरूपातला आहे, फिनान्शियल इन्फॉर्मेशन येते. तुमचं कसं चाललं, दिस इज नॉट अ फिनान्शियल इन्फॉर्मेशन, दिस इज द सोशल इन्फॉर्मेशन. अँड सच टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन नेवर वी रेकॉर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ओके, सो ओनली a transaction which are related to the finance, which are related to the economics, which are related to the money, such transactions only record in the books of account. Okay, so identifying such financial transactions, then measuring means counting the that type of transaction, त्याचं मोजमाप करणं, मेजरिंग किती रुपये काय ह्या पद्धतीने, आणि त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे त्याच्या नोंदी घेणं. आणि नोंदी घेतल्यानंतर इथे रेकॉर्डिंग मध्ये त्यांना असं म्हणायचं की ते व्हाउचरवरनं त्याचं व्हाउचर एंट्री केली, म्हणजे जर्नलमध्ये नोंदवलं, लेजर पोस्टिंग केली, त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स बनवला आणि फायनलायझेशन केलं. म्हणजे ऑल धिस प्रोसेस इन्क्लुडेड इन द रेकॉर्डिंग ॲज पर धिस डेफिनेशन आणि कम्युनिकेटिंग ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन. आणि हे संपूर्ण जे व्यवहार असतील त्याचं संदेशवहन करणं कोणाशी, जे काही स्टेक होल्डर असतील, संबंधित लोक असतील, त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं, दॅट इज कॉल्ड कम्युनिकेशन. देअरफॉर अकाउंटिंग कॅन बी डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ, it is one type of process. Accounting is a process because firstly we prepare the vouchers. Okay, means basically transaction in happen in the business organization. When transaction is happen, at that time voucher should be prepared. On from the voucher we record this voucher in the journal book. Then from journal book the transaction recorded in the ledger. From ledger trial balance is prepared, and from trial balance financial statement should be prepared. Financial statement means profit and loss account and balance sheet. So therefore accounting can be prepared as the process of recording, नोंदविणे, समरायझिंग म्हणजेच त्याचं
ट्रायल बॅलन्स बनवणं, फायनलायझेशन करणं, report to the management and analyzing required financial information related to the economic event आणि त्याचं ॲनालिसिस करणं, त्या डेटावरनं ॲनालिसिस करणं. म्हणजे मुळातच बेसिकली अकाउंटिंग का ठेवलं जातं? जर आपण अकाउंटिंगचा इतिहास जर बघत गेलो तर पूर्वी बार्टर सिस्टीम होती. फारसं देवाणघेवाण होत नव्हती, पैशांचे व्यवहार होत नव्हते. पण जसं जसं नाणे, चलन ह्या गोष्टी समोर यायला लागल्यात, लोकांच्या गरजा वाढल्यात, लोकांच्या जशा गरजा वाढल्यात तसं देवाणघेवाण वाढलीत आणि जशी जशी देवाणघेवाण वाढली, देवाणघेवाण वाढल्यानंतर कोणाला काय दिलं आणि कोणाकडून काय घ्यायचं बाकी आहे ह्या गोष्टी किचकट बनत गेल्या आणि तिथेच आपल्याला अकाउंटिंगची गरज निर्माण झाली. म्हणजेच या ठिकाणी तो जो अकाउंटिंगची पार्श्वभूमी ह्यातून समोर येते, ह्यातून अकाउंटिंगला सुरुवात झाली. सो and analyzing required financial information relating to the economic event. आर्थिक घटना ज्या घडल्या असतील त्या आर्थिक घटनांची फिनान्शियल इन्फॉर्मेशन त्याचं रेकॉर्डिंग करणं, त्याचं समरायझिंग करणं, त्याचं रिपोर्टिंग करणं आणि त्याचं ॲनालायझिंग करणं ऑफ अन ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना, म्हणजे व्यवसायाच्या रिलेटेड टू द इंटरेस्टेड युजर. म्हणजेच ती माहिती कोणाशी रिपोर्ट करायची, कोणाला त्याचं कम्युनिकेशन करायचं, कोणासाठी त्याचं ॲनालिसिस करायचं, कोणासाठी ते समराईज करायचं, कोणासाठी ते रेकॉर्ड करायचं. तर स्टेक होल्डर, बेसिकली द ओनर ऑफ द ऑर्गनायझेशन. इफ वी write the books of account of the company, who is the owner? Shareholders are the owner of the company. So we record the transaction, we summarize the transaction, we report the transaction, we analyze the transaction for the stakeholders, to the interested users for making decision. Why such data should be report to the management or a stakeholder or a shareholder or owner for taking decision regarding the organization, that is called accounting. Okay, so these are the important components of basics of accounting, basic accounting. फर्स्ट, रेकॉर्डिंग. आपण रेकॉर्ड केले जे काही व्हाउचर्स असतील किंवा जे तिथं ट्रान्झॅक्शन झाला, ट्रान्झॅक्शनवरनं आपण काय केलं, व्हाउचर्स बनवले, व्हाउचर्सवरनं व्हाउचर एंट्री म्हणजे जर्नल एंट्रीज केली. ओके, व्हाउचर एंट्रीजवरनं जर्नलवरनं आपण काय केलं, लेजर पोस्टिंग केलं म्हणजे रेकॉर्ड केलं. त्यानंतर समराईज म्हणजेच काय, लेजरवरनं आपण काय केलं किंवा जर्नलवरनं काय केलं, लेजर्स बनवलेत, स्पेसिफिक त्या ठिकाणी क्लासिफाय केलं ते. त्यानंतर त्या लेजरवरनं आपण काय केलं, तिथे ट्रायल बॅलन्स बनवला म्हणजे समराईज कंडेन्स फॉर्ममध्ये तो डेटा आपण कलेक्ट केला किंवा ट्रान्सफॉर्म केला. समरायझिंग नंतर त्याचं ॲनालिसिस केलं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शो द फिनान्शियल पोझिशन परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. तिथं प्रॉफिट आला किंवा लॉस आला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्याचं काहीतरी तिथं रिझन आहे. देर आर बेसिक ऑब्जेक्टिव्ज टू नो दी प्रॉफिट ऑर लॉस अर्न टू द ऑर्गनायझेशन. आता ॲनालिसिस केल्यानंतर तिथं कळालं प्रॉफिट झाला की लॉस झाला. त्यावरनं काय केलं, इंटरप्रिटेशन केलं. इंटरप्रिटेशन मीन्स विश्लेषण केलं. व्हाय ऑर्गनायझेशन रिसिव्ड ह्यूज प्रॉफिट, का त्या व्यवसायाला का जास्त नफा झाला, किंवा व्हाय ऑर्गनायझेशन रिसिव्ड ऑर सफर फ्रॉम लॉस, का लॉस झाला, ते लॉस होण्यामागची कारणं काय होती, व्हॉट आर द रिझन बिहाइंड द सफरिंग द लॉसेस. त्याचं इंटरप्रिटेशन केलं आणि इंटरप्रिटेशन करून तो डेटा काय केला, रिपोर्ट केला. रिपोर्टिंग टू द टॉप मॅनेजमेंट ऑर अ कन्सर्न ॲथॉरिटी. त्या कन्सर्न ॲथॉरिटीजला आपण त्या ठिकाणी रिपोर्टिंग केलं. सो दीज आर दी components of basic accounting: recording, summarizing, analyzing, interpretation and reporting. So now accounting is a science or arts. Okay, so accounting is an science also and accounting is an arts also. Because का अकाउंटिंग सायन्स आहे, सायन्स म्हणजे काय, का जिथे रूल्स, रेग्युलेशन, प्रिन्सिपल, लॉ ह्यांचा विचार होतो, जिथे काहीतरी रिझल्ट फाइंड आउट केले जातात त्याला आपण सायन्स असं म्हणतो. मग अकाउंटिंग देखील ही सायंटिफिक मेथड आहे. आपण
सायंटिफिक मेथडने आपण ते रेकॉर्ड करतो. म्हणजेच काय, आपण जर त्या ठिकाणी सॅलरी पेड केली असेल तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच लिहितो कायम, की वाटेल तिथे ठेवतो, जिथे चांगली दिसेल तिथे ठेवतो का? तर नाही. तर त्यामागे सायन्स आहे, तिथे प्रिन्सिपल्स आहे, रूल्स आहे. त्या रूलचा वापर करून आपण ते तिकडे रेकॉर्ड करतो. दॅट्स वाय अकाउंटिंग इज अँड सायन्स. तिथे आपण वेगळ्या रूलचा वापर करतो. 3 रूल्स वापरतो आपण: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. म्हणजे ते सायन्स झालं. त्या रूलच्या आधारेच आपण सर्व अकाउंटिंग करत असतो. सो अकाउंटिंग इज अँड सायन्स ॲज वेल ॲज अकाउंटिंग इज अँड आर्ट. ती कला देखील आहे. एका विशिष्ट पद्धतीने, अतिशय प्रॉपर पद्धतीने आपण लेजर बनवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करतो, बॅलन्स शीट ड्रॉ करतो. म्हणजे ते लिहिण्याची देखील एक कला आहे आणि त्या पद्धतीने आपण ते लिहितो, म्हणून अकाउंटिंग ही कला देखील आहे. सो आता बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही आता 11वी-12वीला अकाउंटिंग शिकलेला आहात आणि इथून पुढे तुम्हाला हे सर्व हिशोबाच्या संदर्भात जे जे येईल त्या ठिकाणी तुम्ही त्याला अकाउंटिंग म्हणणार आहात. आता बेसिकली आपलं ह्या वर्षीच्या पुस्तकाचं टायटल फिनान्शियल अकाउंटिंग आहे. फक्त अकाउंटिंग नाही, जे आत्तापर्यंत तुम्हाला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी होतं. मग फिनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय? किंवा मग फिनान्शियल अकाउंटिंग एवढंच एक अकाउंटिंग असतं का? तर नाही. किंवा फिनान्शियल अकाउंटिंग हे एकच आहे? तर अजिबात नाही. तर काय, फिनान्शियल अकाउंटिंग इज वन ब्रँच ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगची एक शाखा आहे ती. म्हणजे अकाउंटिंग एक ट्री आहे, त्या झाडाला असंख्य शाखा आहे. जसं झाडाला वेगळ्या फांद्या असतात, तशी अकाउंटिंगची एक फांदी म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंग. एवढंच आहे की ती बेसिक रूट आहे. म्हणजे जो त्या झाडाला सर्वात मोठी जी फांदी, जी मिडलला फांदी असेल, जो रूट असेल, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलं, त्याला आपण फिनान्शियल अकाउंटिंग म्हणायचं. कारण बेसिक आहे ते, तिथून सुरुवात झालं. तशा वेगळ्या अकाउंटिंगच्या ब्रँचेस आहेत. मग फिनान्शियल अकाउंटिंग अँड अकाउंटिंग इज नॉट अ सेम. फिनान्शियल अकाउंटिंग इज वन ब्रँच ऑफ फिनान्शियल अकाउंटिंग. तशा वेगळ्या ब्रँचेस आहेत: कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्सेस अकाउंटिंग, रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. म्हणजे अशा वेगळ्या अकाउंटिंगच्या असंख्य ब्रँचेस आत्ता डेव्हलप होत चालल्यात. पण तरी देखील आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी 3 ब्रँचेसचा या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. तर अकाउंटिंगच्या फिनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग या प्रामुख्याने 3 ब्रँच त्या ठिकाणी बघितल्या जातात. जरी त्या ठिकाणी अकाउंटिंग असा शब्द येत असला, त्या सर्व अकाउंटिंगच्या रिलेटेड आहेत हे मात्र निश्चित. परंतु प्रत्येकाचं काम हे थोडंसं स्वतंत्र आहे. पण ऑल दीज ब्रँचेस आर इंटर रिलेटेड. त्या एकमेकांना सहकार्य करत असतात. एकमेकांच्या सहाय्याने व्यवसायाची हिशेब ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. ते एकमेकाला पोषक म्हणून त्या ठिकाणी बघितले जातात. मग फिनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय? फिनान्शियल अकाउंटिंग मीन्स it is a branch of accounting which related to the financial performance and financial position related records of the organization. म्हणजे व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचं जे काही रेकॉर्ड्स असेल ते कीप करण्याचं जे काम होतं त्याला फिनान्शियल अकाउंटिंग असं म्हणतात. द बेसिक ऑब्जेक्टिव्ज ऑफ द फिनान्शियल अकाउंटिंग इज टू असर्टेन द रिझल्ट व्हॉट एव्हर इट इज प्रॉफिट ऑर लॉस ऑफ बिझनेस ऑपरेशन्स ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड असं म्हणतो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असताना बेसिकली आपण एका वर्षाचं बनवतो, 1 एप्रिल ते टू 31 मार्च. म्हणजे त्या पिरियडचं आपण त्या ठिकाणी एका स्पेसिफिक पिरियडचं त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅल्क्युलेट करत असतो. त्या फिनान्शियल परफॉर्मन्स आहे, आर्थिक त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तर तो इकॉनॉमिक परफॉर्मन्स, फिनान्शियल परफॉर्मन्स आपण कॅल्क्युलेट करत असतो. अँड टू स्टेट द फिनान्शियल पोझिशन. फिनान्शियल पोझिशन म्हणजे स्थिती, आर्थिक स्थिती. देर आर 2 बर्निंग वर्ड्स इन फिनान्शियल अकाउंटिंग. Number 1 is financial performance and number 2 financial position. Financial performance is related to the profit and loss account and financial position is related to the balance sheet. So, and to state the financial position, that is balance sheet as on a date at the end of the period. तर त्या एका विशिष्ट दिवशी त्या दिवशीची आर्थिक स्थिती कशी
आहे तर ते बॅलन्स शीट आपल्याला त्या ठिकाणी दाखवतं. आणि म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याच्या भोवती जे अकाउंटिंग फिरतं त्याला आपण त्या ठिकाणी फिनान्शियल अकाउंटिंग असं म्हणतो. बेसिकली फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, समरायझिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन, अनालाइज द बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड interpretation of the business transaction. Such a process included in the financial accounting. In short, when we record the transactions relating to the business organization in the books of account, such accounting is called the financial accounting. व्यवसायाचे आर्थिक व्यवहार हिशेबाच्या पुस्तकामध्ये नोंदवण्याचं काम जे चालतं त्याला फिनान्शियल अकाउंटिंग असं म्हटलं जातं. आणि बेसिकली त्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. या दोन गोष्टींसाठी फिनान्शियल अकाउंटिंग काम करत असतं, कारण तो त्याचा शेवट आहे. तिथे आपण त्या ठिकाणी ॲट दी एंड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो आणि बॅलन्स शीट बनवतो. आता ह्या दोन गोष्टींवर मला आणखीन थोडंसं बोलायचं. फिनान्शियल परफॉर्मन्स अँड फिनान्शियल पोझिशन. फिनान्शियल परफॉर्मन्स बघा मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो सचिन तेंडुलकरचं क्रिकेटमधलं सचिन तेंडुलकरचं क्रिकेटच्या बाबतीमध्ये तुम्ही काय मत व्यक्त करता की त्याची क्रिकेटमधली पोझिशन एकदम तगडी होती बिकॉज नाउअडेज इज नॉट प्लेईंग अ क्रिकेट. तो सध्या क्रिकेट खेळत नाही कारण त्याचा सध्या परफॉर्मन्स तो देत नाही आहेत. म्हणजेच डे टू डे जे काही त्या ठिकाणी तो त्याचा परफॉर्मन्स देतो किंवा तो ज्या पद्धतीने बॅटिंग करतो त्याला आपण परफॉर्मन्स म्हणतो. बेसिकली त्याच पद्धतीने वर्षभर व्यवसाय जे काही घडामोडी आर्थिक घडामोडी करतं, जे काही खरेदी विक्री करतं, त्यातून त्यांना जो काही नफा मिळत असतो तो नफा म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा परफॉर्मन्स झाला. म्हणजे एखादा व्यवसाय काही आता फॉर एक्झाम्पल लॉकडाऊनमध्ये काय झालं, आता टाटा, बिर्ला, अंबानी हे मोठी मोठी नावं आपण ऐकतो. त्यांची स्थिती कशी, फिनान्शियल पोझिशन कसे तगडे, ते श्रीमंत आहेत, बरोबर ना. पण त्यांचा आत्ताचा फिनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे, वीक आहे. कारण का, सेल्स रिड्यूस झाले. सेल्स म्हणजे प्रोडक्शन कमी झालं. प्रोडक्शन कमी झाल्यामुळे सेल्स रिड्यूस झाले. सेल्स रिड्यूस झाल्यामुळे त्यांचा प्रॉफिट कमी झाला. त्यांचं परफॉर्मन्स आता सध्या नाही देते त्यांचे ऑर्गनायझेशन किंवा त्यांचे बिझनेस ऑर्गनायझेशन दे. तर डे टू डे जे काही रिझल्ट व्यवसायातून मिळत असतात नफ्याचे त्याला आपण फिनान्शियल परफॉर्मन्स म्हणतो. आणि तो फिनान्शियल परफॉर्मन्स दाखवण्याचं काम कोण करतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्यांच्याकडे जी काही आर्थिक संपत्ती असेल त्या संपत्तीला, त्या सगळ्या संपत्ती आपण बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करतो आणि त्याला त्याची आर्थिक स्थिती असे म्हणतो आपण. आपल्या गावामध्ये एखादा 100 एकर शेती असणारा व्यक्ती आपण त्या ठिकाणी बघतो आणि आपण म्हणतो त्याची स्थिती एकदम तगडी, त्याकडे 100 एकर शेतीत, पण तो पिकवत नाही म्हणजे त्याचा परफॉर्मन्स झिरो आहे. जो पिकवून त्या ठिकाणी शेती पिकवून जर त्या ठिकाणी पीक घेत असेल आणि ते पीक विकून जर तो उत्पन्न मिळवत असेल, नफा मिळवत असेल, तर तो त्याचा परफॉर्मन्स झाला. म्हणजे आपण म्हणतो की त्याची स्थिती बरी पण तो काम करत नाही, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स मात्र थांबलेला आहे. सो फिनान्शियल परफॉर्मन्स अँड फिनान्शियल पोझिशन आर दी important terms in the financial accounting. Okay, then cost accounting. The second another important branch of the accounting is the cost accounting. Okay, कॉस्ट याला मराठीमध्ये आपण व्यय असं म्हणतो. व्ययाचं, खर्च नाही. कॉस्ट मीन्स खर्च नाही तर व्यय. ओके, द ऑब्जेक्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज द फाइंड आउट द कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड ऑर सर्व्हिस रेंडर्ड बाय अ बिझनेस. म्हणजेच काय, एखाद्या व्यवसायाने जी काही वस्तू तयार केली किंवा सेवा रेंडर केली, सेवा मीन्स गुड्स म्हणजे जे प्रोडक्शन होतं त्याला आपण गुड्स असं म्हणतो. म्हणजे कॉम्प्युटर, लॅपटॉप तयार केला, हा मोबाईल तयार केला, हा मायक्रोफोन तयार केला. ओके, हे प्रोडक्शन झालं. सर्व्हिस म्हणजे काय, कुरिअर असेल त्या ठिकाणी आपण मोबाईल कंपन्या म्हणतो, तिथे काही वस्तू विकत नाही घेत आपण, त्याचं रिचार्ज मारतो म्हणजे सर्व्हिस घेत असतो. आपलं डिश टी व्ही त्याची सर्व्हिस घेत असतो. मग हे जे काही गुड्स असेल प्रोड्यूस करण्यासाठी किंवा सर्व्हिस रेंडर करण्यासाठी जो व्यय येतो, जी कॉस्ट लागते, जी किंमत व्यवसाय संस्थेला मोजावी लागते, ती कॅल्क्युलेट करण्याची जी काही ब्रँच असेल, ती कॅल्क्युलेट करण्याची जी प्रोसेस असेल, दॅट इज कॉल्ड द कॉस्ट अकाउंटिंग. बेसिकली आपण एखादा पदार्थ तयार करतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनकडे येऊयात मित्रांनो. त्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तो कॅन्टीनवाला काय करतो, वडापाव बनवतो. ओके, आता त्या वडापावाची किंमत तो 10 रुपये ठेवतो. का ठेवली त्याने, तर त्यापूर्वी त्याला त्यासाठी आलेला खर्च इकॉनॉमिक्समध्ये आपण बघितलेलं आहे.
खर्च, नफा आणि मग त्यानुसार आपण त्याची किंमत ठरवत असतो. बरोबर ना? किंमत जी काही वस्तूची किंमत प्राईस जी असेल, तर ती प्राईस आपण कशी ठरवतो? तर त्यामध्ये असणारा त्यासाठी लागणारा खर्च आणि त्यामध्ये त्याला मिळवायचा नफा तो ॲड करतो आणि त्यानुसार त्याची किंमत ठेवतो. हे कॅल्क्युलेट करण्याच्या प्रोसेसला कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणतो. आपण आपलं व्यवसायाचं अकाउंटिंग किती जरी चांगलं ठेवलं, परंतु आपल्याला नफा होतो की नाही होत ती वस्तू विकून, हे जर आपण कॅल्क्युलेट केलं नाही तर आपला व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. परंतु यातून आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग ही ब्रँच वाचवते. मग बेसिकली एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरवतो? फॉर्म्युला आपला SP = CP+P. म्हणजे सेलिंग प्राईस काय कशी कॅल्क्युलेट करतो आपण? त्याची कॉस्ट प्राईस म्हणजेच काय? ती वस्तू तयार करताना म्हणजे त्या ग्राहकाच्या हातात देत असताना ती वस्तू तयार करण्यासाठी व्यवसायाला झालेला खर्च आणि त्यालाच आपण कॉस्ट प्राईस म्हणतो. आणि त्यामध्ये तो व्यवसाय काय करतो? त्याचा नफा ॲड करतो आणि ती वस्तू विकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ₹8 त्याला खर्च आला, ₹2 त्याने नफा घेतला, ती वस्तू तो ₹10 विकेल. म्हणजे हिचं कॉस्टिंग कॅल्क्युलेट केलं, त्याला लागणारा खर्च कॅल्क्युलेट केला. कॉस्ट प्राईजमध्ये काय काय येतं बेसिकली? आता ते आपण वडापावाचं उदाहरण घेतलं, त्यासाठी त्याला मटेरियल लागलं, त्याला बेसन लागलं असेल, पाव लागला असेल किंवा मसाला लागला असेल, हे त्याचं मटेरियल झालं. ओके, ऑइल लागलं असेल ते मटेरियल झालं. त्यानंतर लेबर त्याने तिथे एक कुक ठेवला आहे किंवा आणखीन वडा तयार करण्यासाठी किंवा बाकी वेटर वगैरे ठेवला असेल, त्याचा मॅनपॉवर तो स्वतः त्या ठिकाणी काम करतोय, म्हणजे त्याची लेबरची कॉस्ट त्या ठिकाणी ॲड होईल. आणि प्लस इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये त्याने कॅन्टीनचं रेंट भरलं असेल किंवा त्याचा ट्रॅव्हलिंग खर्च झाला असेल किंवा तो टेबल खुर्ची क्लीन करतो, बाकीच्या काही गोष्टी त्या ठिकाणी तो खरेदी करतो ती कॅन्टीन चालवण्यासाठी, तो इनडायरेक्ट म्हणजे त्याला आपण ओव्हरहेड असं म्हणतो. ह्या सगळ्यांचं मिळून कॉस्ट प्राईस त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतं आणि सच अ टाईप ऑफ स्टडी इनकड इन द cost accounting. So cost accounting is also one important branch of accounting which support to the financial accounting. Then number third, management accounting. Okay, management basic objective of management accounting, basically who use the management accounting, who basically a top level management who take a decision of business organization. म्हणजे निर्णय घेतं आणि त्यांना ते असंच निर्णय घेत नाही, त्यांना अकाउंटिंगची युजफुल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळते आणि त्या युजफुल इन्फॉर्मेशनवरनं ते मॅनेजमेंटचे डिसिजन घेत असतात. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की लॉकडाऊन झाला आणि कर्मचारी कपात केली. कर्मचारी कपात अशीच नाही केली त्यांनी, म्हणजे ट्रेंड चालला आहे बुवा लॉकडाऊनमध्ये कर्मचारी कमी करून टाकायचे म्हणून कर्मचारी नाही कमी केले बाळांनो. तर बेसिकली त्यांनी बघितलं, अकाउंटिंगचा डेटा त्यांनी कलेक्ट केला. अकाउंटिंगच्या डेटामध्ये त्यांना कळालं की आपलं प्रोडक्शन घटलं, रिड्यूस झालं. प्रोडक्शन रिड्यूस झाल्यामुळे आपले सेल्स रिड्यूस झाले, डिमांड नाही आहे, सप्लाय करून उपयोग नाही आहे, प्रोडक्शन करून उपयोग नाही आहे, प्रोडक्शन कमी केलं. आता ज्या कर्मचाऱ्यांच्या बळावर 10,000 युनिट प्रोड्यूस करत होते, परंतु लॉकडाऊनमुळे तर त्यांना 5,000च प्रोडक्शन प्रोड्यूस करावे लागत आहेत आणि मात्र 10,000 प्रोडक्शन करणारं लेबर तर त्यांनी सांभाळलं तर त्याची एक्स्ट्रा कॉस्ट त्यांना त्या ठिकाणी ॲड होणार आहे आणि मग त्यांना डिसिजन घ्यावा लागतो की लेबर आपण थोडेसे कमी करायला हवेत. हा मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायचा, परंतु हे सर्व कंपनीला लॉस होतो, प्रॉफिट होतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते डिसिजन घेत असतात. ओके, so the object of management accounting is to supply relevant information at appropriate time to the management to enable it to take decision and effective control over the organization. म्हणजेच काय, जी काय मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं, मॅनेजमेंटला रिलिव्हंट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं, कधी ॲप्रोप्रिएट टाईम योग्य वेळी ती माहिती प्रोव्हाइड करतं टू द मॅनेजमेंट टू एनेबल कशासाठी, तर त्यांना ती क्षमता येण्यासाठी, एनेबल टू इट टू टेक डिसिजन, त्यांना निर्णय घेण्यासाठी आणि इफेक्टिव्ह कंट्रोल ओव्हर दी ऑर्गनायझेशन, निर्णय आणि त्या ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी. मग आता लॉकडाऊनमध्ये अकाउंटिंग डिपार्टमेंटनं माहिती दिली की आपल्याला लॉस होतो आहे, तर मग प्रोडक्शन कमी केलं पाहिजे, सेल्स होत नाही आहेत, तर आपण प्रोडक्शन कमी केलं पाहिजे, आपण लेबर थोडेसे रिड्यूस केले पाहिजेत आणि त्याचं कंट्रोलिंग ठेवण्यासाठी देखील, म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, अनावश्यक खर्च वाढत चालतात, अनावश्यक खर्च वाढता येतात आणि अनावश्यक खर्च जर वाढले तर त्यामुळे काय होणार आहे, व्यवसाय तोट्यात जाणार आहे. मग मॅनेजमेंटला हा डिसिजन त्या ठिकाणी घ्यावा लागतोय की नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूयात मॅनेजमेंट अकाउंटिंग कसं फिनान्शियल अकाउंटिंगचा डेटा यूज करतं. आता काय झालं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल, एखाद्या त्या फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये अकाउंटंटने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं आणि मग
त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये त्या कंपनीला मिळाला 10 कोटी रुपये नफा त्या वर्षी. आता ॲज अ कॉमर्सचे स्टुडंट किंवा अकाउंटिंग स्टुडंट तुम्ही म्हणा, अरे वा छान, त्या कंपनीला नफा होतोय, 10 कोटी रुपये नफा झाला म्हणजे त्याचा खूप चांगला परफॉर्मन्स आहे. आणि तरी पण त्या मॅनेजमेंटच्या तोंडावर का 12 वाजलेत? ओके, इथून सुरुवात होते मॅनेजमेंट अकाउंटिंगला. त्याला 10 कोटी नफा मिळून देखील तो नाराज आहेत किंवा त्याला त्या ठिकाणी तो टेन्शनमध्ये आहे. कारण मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये त्याने काय केलं, ह्या वर्षीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतर म्हणजे ह्या वर्षीचं म्हणजे 2019-20चं, त्याच्यानंतर त्याने 18-19चं 2018-19चं घेतलं, 2017-18चं घेतलं, त्यानंतर 2016-17चं घेतलं, त्यानंतर 2015-16चं घेतलं, 5 इयर्सचं घेतलं. आणि त्याने तिथं बघितलं 2015-16ला कंपनीला प्रॉफिट झाला होता नियर अबाउट 80 करोर्स. त्यानंतर 16-17मध्ये कंपनीला प्रॉफिट झाला होता 50 करोर्स. त्यानंतर 17-18मध्ये झाला होता 30 करोर्स. 18-19मध्ये झाला होता 20 करोर्स. आणि 19-20मध्ये झाला 10 करोर्स. काय दाखवतं रिझल्ट? प्रॉफिट पर्सेंटेज शो द डिक्रीजिंग ट्रेंड आणि इट इज नॉट गुड साईन फॉर द ऑर्गनायझेशन. म्हणजे 5 वर्षापूर्वी 80 कोटी रुपये नफा होत होता आणि आत्ता ह्या वर्षी 10 कोटी झाला म्हणजे पुढच्या वर्षी कंपनी तोट्यात जाणार, हे त्या ठिकाणी प्रूव्ह होतं. म्हणजेच इथे मॅनेजमेंटला डिसिजन घेत होतं समथिंग रॉंग गोईंग ऑन इन द ऑर्गनायझेशन. काहीतरी चुकीचं घडतंय, चुकीचं चाललंय ऑर्गनायझेशनमध्ये. आणि मग मॅनेजमेंट अकाउंटंटला त्याचा डिसिजन घेता येतो. त्याला लूप्स शोधता येतात की व्हाय द प्रॉफिट पर्सेंटेज शुड ऑर प्रॉफिट फिगर्स इज कॉन्स्टंटली डिक्रीज्ड. का डिक्रीज्ड होते आणि ती डिक्रीजच होत जाणार आपण जर काही केलं नाही तर. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना डिसिजन घेता येतो व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड इट, काय कारण आहेत त्याचे, तो निर्णय घेता येतो, ती शोधता येतात आणि त्यावर उपाय करता येतात आणि त्याच्यावर नियंत्रण करता येतं. काय काहीतरी त्यांनी ते कॉस्ट सेंटर डिटेक्ट केलं की त्या कॉस्ट सेंटरमुळे लॉस होतोय, तर ते कॉस्ट सेंटर डिटेक्ट करून ते रिपेअर्स करता येतात, त्यामध्ये सुधारणा करता, डेव्हलपमेंट करता येते आणि त्यांना ते निर्णय घेता येतात. मॅनेजमेंटला असंख्य डिसिजन घ्यावे लागतात. त्यांना फंड्स अवेलेबल करावे लागतात बिझनेससाठी, त्यांना फंड युटिलायझेशन करावे लागतात. मग कसे फंड कलेक्ट करायचे, कसे फंड खर्ची टाकायचे किंवा कसा त्याचा यूज करायचा, युटिलायझेशन कसं करायचं, सच टाईप ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन कलेक्ट बाय द आर प्रिपेअर्ड बाय द मॅनेजमेंट इन मॅनेजमेंट अकाउंटिंग. ते वेगळे रेशोज कॅल्क्युलेट केले जातात. म्हणजे डेटरचं क्रेडिटर्सचे असणारं प्रमाण, बिल्स पेबलचं बिल्स रिसिबलचे असणारं प्रमाण, इक्विटी कॅपिटलचं डेप्ट कॅपिटलचे असणारं प्रमाण, म्हणजेच व्यवसायाची स्थिती कशी आहे हे त्या ठिकाणी त्यांना समजतं. सच टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन कलेक्ट बाय द मॅनेजमेंट अकाउंटिंग. मित्रांनो, फिनान्शियल अकाउंटिंगला आपण यावर्षी सुरुवात करत आहोत. कॉस्ट अकाउंटिंग तुम्हाला पुढच्या वर्षीपासून ऑप्शनल पेपर आहे. तुम्हाला तीनही सेकंड इयरला एक पेपर, TYला 2 पेपर असणार आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग तुम्हाला MCOMला गेल्यानंतर किंवा आपल्याच अकाउंटिंग ह्या TYच्या पेपरमध्ये थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन मॅनेजमेंट अकाउंटिंगचं केलं आहे, तर तिथे तुमची त्या विषयांची सुरुवात होणार आहेत. परंतु फिनान्शियल अकाउंटिंगबरोबर कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग हे पॅरलल अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. आणि अकाउंटिंग करत असताना काही मुलं ही फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये म्हणजे CAची मुलं ते प्रॅक्टिस करत असतात आणि CMA म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगची प्रॅक्टिस त्या ठिकाणी ICWA करून किंवा CMA करून तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. तर असा अतिशय इंटरेस्टिंग पार्ट हा आहे. यावर बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे जसं अकाउंटिंग, अकाउंटन्सी यावर देखील आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. आता मी तुमच्यासाठी ठेवतो आहे, तुम्ही त्या ठिकाणी शोधा अकाउंट म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय. ओके, अकाउंट म्हणजे जे लेजर आपण तयार करतो, जे प्रिपेअर करतो कॉलम रॉने, त्याला आपण अकाउंट असं म्हणतो. तिथं ते एक विशिष्ट अकाउंट झालं. अकाउंटिंग इज द प्रोसेस, ती प्रोसेस प्रक्रिया, ती लिहिण्याच्याला प्रोसेसला आपण अकाउंटिंग असं म्हणतो, लिहितोय. आणि अकाउंटन्सी इज द सायन्स. ओके, तर ते जर सायन्स झालं की ते कसं लिहायचं, त्याचं रूल्स प्रिन्सिपल, याला आपण अकाउंटन्सी असं म्हणतो. तर खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. इथं आपण फिनान्शियल अकाउंटिंगला सुरुवात करणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा सिलेबस बघूयात आणि त्यानंतर एक एक टॉपिक त्या ठिकाणी डिस्कस करूयात. मी अपेक्षा करतो आहे तुम्ही घरी आहात, पण घरी तुम्ही सुरक्षित आहात. कॉलेजला सध्या यायला जमत नाही आहे, कोविडमुळे सर्वजण त्या ठिकाणी चिंतेत आहे. पण त्यातही आपण
आपल्या स्वतःची काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. मला असं वाटतं. खरं तर FY BComला येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना भेटावं असं आम्हा सर्वांना खूप खूप वाटत असतं. पण ह्या संकटामुळे आपल्याला प्रत्यक्षात भेटता आलेलं नाही आहे. पण लवकरच यातून आपण बाहेर पडू आणि ऑनलाईन लेक्चरच्या ऐवजी आपल्याला वर्गात बसून